आज सकाळी बारामती परिसरात जे काही घडलं त्याने अनेकांना हादरून सोडलं. सकाळची वेळ होती. रोजच्या गडबडीत लोक आपापल्या कामाला निघाले होते. आकाश स्वच्छ दिसत होतं. वातावरण साधारण होतं. अशाच वेळी बारामतीकडे येणाऱ्या एका विमानाबाबत हालचाली सुरू असल्याची माहिती मिळाली. सुरुवातीला कुणाला काहीच विशेष वाटलं नाही, कारण विमानांची ये-जा नियमित असते. मात्र काही क्षणात परिस्थिती बदलू लागली. विमान लँडिंगच्या टप्प्यात असल्याचं समजतात अचानक काहीतरी बिनसल्याची चिन्हे दिसू लागली. साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार विमानाची उंची अपेक्षेपेक्षा वेगाने कमी होती आणि काहींना मोठा आवाज आला आणि लोक धावत सुटले. काहींनी धुराचे लोट दिसल्याचे सांगितले. हे सगळं इतक्या झटापट्याने झालं की नेमकं काय होते हे कुणालाच समजायला मार्ग नव्हता. हे समजण्याआधीच परिसरात खळबळ उडाली. अपघाताच्या क्षणी विमान लँडिंगसाठी खाली येत होतं असा प्राथमिक अंदाज आहे. लँडिंग दरम्यान अनेक तांत्रिक आणि मानवी घटक एकत्र काम करत असतात. वेग, उंची, वारेची दिशा, रनवेची स्थिती या सगळ्यांचा अचूक समन्वय आवश्यक असतो. या टप्प्यावर काही अडचण आली तर काही सेकंदातच परिस्थिती गंभीर होऊ शकते. प्रत्यक्षात काय बिघडलं याचा तपास सुरू आहे. मात्र त्या क्षणी विमानाने नियंत्रण गमावल्यासारखी स्थिती निर्माण झाल्याचं काही साक्षीदार सांगतात. जमिनीवर आदळताच मोठा आवाज झाला. त्यानंतर धूर आणि आग दिसू लागली. आसपासच्या शेत जमिनीपर्यंत धुराचे लोट पसरले आणि लोक धावाधावा करत घटनास्थळी जमा झाले. घटना समजताच स्थानिक प्रशासन, पोलीस आणि अग्निशामक दलाला कळवण्यात आलं. काही मिनिटातच पहिली रुग्णवाहिका आणि फायर ब्रिगेड घटनास्थळी पोहोचली. सुरक्षेच्या दृष्टीने परिसर तात्काळ सील करण्यात आला. अनधिकृत लोकांना दूर ठेवण्यात आलं, कारण अशा प्रसंगी आग, इंधन गळती आणि स्फोटाचा धोका असतो. बचाव कार्य सुरू असतानाच परिसरात शांतता राखण्याचं आवाहन करण्यात आलं. काही वेळातच अधिक यंत्रणा दाखल झाल्या आणि आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू झाला. धूर कमी होताच अपघातग्रस्त भाग स्पष्ट दिसू लागला, ज्यामुळे परिस्थितीची तीव्रता लक्षात आली. या सगळ्या घडामोडींच्या दरम्यान माहितीचा ओघही सुरू झाला. सोशल मीडियावर संदेश, फोटो, व्हिडिओ व्हायरल होऊ लागले. मात्र अधिकृत पुष्टी नसताना अनेक वेगवेगळे दावे समोर येऊ लागले. अशावेळी नेमकं काय खरं आणि काय अफवा हे ओळखणं अवघड होतं. प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं की तपास पूर्ण होईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढू नये. अपघाताची कारणं ठरवण्यासाठी तांत्रिक तपास आवश्यक असतो. विमानाचे ब्लॅक बॉक्स देखील नोंदणी विभागासाठी किंवा हवामान अहवाल, पायलटचा अनुभव या सगळ्यांचा अभ्यास करूनच निष्कर्ष काढला जातो. तपासाच्या प्राथमिक टप्प्यात काही शक्यता पाहिल्या जात आहेत. लँडिंग दरम्यान तांत्रिक बिघाड झाला का? हवामानातील अचानक बदल कारणीभूत ठरला का? की मानवी चूक झाली? या तिन्ही बाजू तपासात आहेत. मात्र हे सगळं तपासाअंती स्पष्ट होईल. सध्या उपलब्ध माहितीनुसार एवढंच सांगता येईल की घटना अत्यंत गंभीर होती आणि काही मिनिटातच मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरू झाल्या. परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. काहींनी आपत्कालीन सेवांना माहिती दिली तर काहींनी सुरक्षित अंतर ठेवून सहकार्य केलं. या अपघातामुळे काही काळ वाहतूक आणि स्थानिक हालचालींवर मर्यादा आल्या. सुरक्षेच्या कारणास्तव काही रस्ते बंद करण्यात आले. प्रशासनाने नागरिकांना अफवावर विश्वास न ठेवण्याचे आणि अधिकृत अपडेट्सची वाट पाहण्याचं आवाहन केलं. अशा घटनांमध्ये भावनिक प्रतिक्रिया स्वाभाविकच असतात, पण सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी संयम आवश्यक असतो. तपास यंत्रणा आपापल्या पातळीवर काम करत आहेत आणि प्रत्येक छोटा तपशील नोंदवला जात आहे. महत्त्वाचं म्हणजे अशा प्रसंगी विचारलं जातात, नेमकं घडलं कसं, काय घडलं आणि पुढे काय? या प्रश्नांची उत्तरच तपासातूनच मिळतील. परंतु प्राथमिक अंदाजानुसार आणि माहितीनुसार हे मात्र स्पष्ट झालेलं आहे की अजितदादा पवार यांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे आणि यासोबतच त्यांचे 5 सहकारीसुद्धा यामध्ये आपला जीव गमावून बसले आहेत. तोपर्यंत उपलब्ध माहितीनुसार घटनाक्रम समजून घेणं आणि जबाबदारीनं माहिती पसरवणं हेच योग्य ठरेल. आज सकाळी घडलेल्या या घटनेने अनेकांना हादरून सोडलं असलं तरी सत्य बाहेर येईपर्यंत संयम राखणं गरजेचं आहे. अधिकृत निवेदन, तपास अहवाल आणि विश्वसनीय स्रोतांवर आधारित माहितीच ग्राह्य धरली जाईल. पुढील अपडेट्स मिळताच परिस्थिती अधिकच स्पष्ट होईल आणि तोपर्यंत अफवांपासून दूर राहणं हेच सर्वांचं हिताचं आहे. अपघातानंतर सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे हे नेमकं कशामुळे घडलं असावं. कोणताही विमान अपघात एका कारणामुळे होत नाही, तर अनेक घटक एकाच वेळी एकत्र येतात. त्यामुळे तपास यंत्रणा एकाच दिशेने न जाता वेगवेगळ्या शक्यता समोर ठेवून तपास करते. बारामतीतील या अपघाताच्या संदर्भातही काही प्राथमिक कारणांचा अभ्यास केला जात आहे. सर्वात पहिली आणि महत्त्वाची शक्यता म्हणजे तांत्रिक बिघाड. लँडिंगच्या वेळी विमानाच्या इंजिनमध्ये अचानक समस्या निर्माण होणं, हायड्रॉलिक सिस्टममध्ये बिघाड होणं किंवा कंट्रोल सर्फेसेस योग्य प्रकारे प्रतिसाद न देणं यामुळे विमानाचं संतुलन बिघडू शकतं. लँडिंग हा उड्डाणाचा सगळ्यात संवेदनशील टप्पा असतो.
आणि या टप्प्यावर एखादा छोटासा तांत्रिक दोषही गंभीर ठरू शकतो. त्यामुळे इंजिन, फ्लॅप्स, ब्रेकिंग सिस्टम आणि नेव्हिगेशन उपकरणाची सखोल तपासणी केली जाते. दुसरी महत्त्वाची शक्यता म्हणजे हवामानाशी संबंधित अडचण. जरी वरवर वातावरण सामान्य वाटत असलं तरी अचानक वाऱ्याची दिशा बदलणं, वेगवान झोत येणं किंवा विंड शिअर यासारखी परिस्थिती निर्माण होणं हे पायलटसाठी मोठं आव्हान ठरू शकतं. विशेषतः लँडिंगच्या क्षणी अशा हवामान बदलांचा परिणाम थेट विमानाच्या स्थिरतेवर होतो. त्यामुळे अपघाताच्या वेळी हवामानाचा अहवाल आणि वाऱ्याचा वेग आणि दिशा तपासणं महत्त्वाची भूमिका बजावतं. तर मित्रांनो, ही अनेक अशी कारणे असू शकतात, परंतु हे मात्र खरं झालेलं आहे आणि हे मात्र बातमी खरी आहे की आपण महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व हे हरवलेलं आहे. आपले आदरणीय अजितदादा पवार हे आपल्यातून निघून गेलेले आहेत. अजून काही जर अपडेट आली तर मी नक्कीच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.